तर हाय गाईज, नमस्कार सर्वांना. मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पराठ्याची रेसिपी आणि पराठ्याबद्दल काही टिप्स, ज्या की मी एकच पराठा बनवला आहे कारण का मला नव्हता वेळ. त्यामुळे मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे. पण मी माझ्या घरी तर एकच पराठा केलेला, तो सुद्धा मला नाश्त्याला, कारण का बाहेर माझ्या ऊन इतकं खूप होतं ना, त्यामुळे मला वेळच नाही भेटला भरपूर सारे पराठे बनवायला. पण मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करणार आहे, तर काही तुमच्या टिप्स पण सांगणार आहे, त्या नक्की बघून जा. चला तर तुम्हाला पराठ्याची रेसिपी सांगते. तर त्यासाठी मी 3 बटाटे शिजत लावलेले होते, त्याची सालटणं काढून त्याला मॅश करून घेतलं आहे. त्या मॅशरमध्ये मी फक्त, तुम्ही हाताने करू शकता किंवा तुमच्या जर मॅशर असेल त्याच्याने करू शकता. मला हाताने जमतं, फार तर लवकर जमतं, कारण का आपल्या समजतं की ते झालं आहे मिश्रण मिक्स करून. त्यानंतर मग त्याच्यात मी हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची हवी असेल तर टाका. माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी काय टाकली नाही आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मी फोडणीसाठी फक्त लसूण आणि थोडीशी मिरची टाकले, 2-4. तुम्हाला जसं तिखट लागतं तसंच टाका. आणि थोडंसं मी त्याच्यात मोहरी पण टाकले आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता, जिरं आणि मोहरी टाकले आणि त्यानंतर मग त्याला फोडणी दिले. आणि जी आपले बेस होता ना, जी भाजी होती आपण ज्या पुरणात भरणार होतो, म्हणजे आलू पराठ्यात, तो आपल्याला टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे थोडंफार गरम होईपर्यंत तरी हे करा, आग जास्त करूच नका, त्यामुळे करपट लागतं कढईला. ते काय इग्नोरच करा, ते लागतंच करताना जेवण. आणि त्यानंतर मग मी पराठा करायला सुरुवात करते आहे. आणि तुमचा जो पराठा तुम्ही जसा गोळा घ्याल तसा त्याचप्रमाणे अंदाजाने तुम्ही पराठ्याचं आतलं मिश्रण घ्या आणि त्याच्याच अंदाजाने घ्या. मी काय केलं होतं बघा, मी आधी एवढा मोठा घेतलेला आणि तुझा गोळा मोठा घेतलेला. तर तसंही मी घाईतच करत होते, त्यामुळे मला काय एवढा हेच नव्हतं. त्यानंतर मी तो परत आधी सरळ करून घेतला. आणि जेव्हा तुम्ही लाटता ना, तो पराठा खरंच स्लोली लाटा. मी ह्याच्यामध्ये एकच पराठा केलेला आणि मी तिथं माझ्या बाहेर चुलीजवळ आहे ना, ऊन खूप होतं, दुपारी करायला घेतला होता, त्यामुळे मी काय 4-5 म्हणजे व्हिडिओ केलेलाच नाही. मी एकच पराठा केला, त्यामुळे म्हटलं एवढा कुठे व्हिडिओ करत राहू, त्यामुळे मी एकच पराठा केला होता. ते म्हटलं तुम्हाला पण सांगेन आणि तो खूप चांगला झालेला, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. आणि ती मी शूट करून सुद्धा ठेवलेली. म्हटलं शूट केले तर रेसिपी टाकायलाच पाहिजे, त्यामुळे तो रेसिपी हे टाकायचं म्हटलं. आणि त्यानंतर तो पराठा भरला ना त्यामध्ये, तर त्याला हलक्या हाताने, म्हणजे लाटणीने हलके, जास्त पण हे करू नका, त्यानं फुटतो तवा आणि त्यामुळे ते फुटलं जातं. तुम्ही तेल हवं असलं तर तेलानंसुद्धा करू शकता. की मी चपातीचं पीठ लावलं किंवा मेन म्हणजे तुम्ही लाटताना तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता, कारण का ते असं खरखरीत असतं, त्यामुळे चपाती खाली चिकटत नाही आणि त्याला लागतसुद्धा नाही. मी तर पुरणपोळीला तेच करते आणि त्यामुळे खाली चपात्याला लागतसुद्धा नाही. तर माझं तुम्ही नक्की असं करून बघा. आणि त्यानंतर मी थोडासा माझा क्रॉसनी फाटलेला होता, म्हणजे त्याचं मिश्रण बाहेर आलेलं, कारण का मी ते चपातीचं पीठ आहे ना, ते मी मम्मीने सकाळी केलं होतं आणि त्यामुळे मी दुपारी केलंच नाही, त्यामुळे ते थोडंसं असं पातळ झालेलं, त्यामुळे मी त्याला तो तसंच करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग
पराठ्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत. त्या म्हणजे पहिली स्टेप म्हणजे तुमचा जो बेस असेल ना, तुम्ही जे पीठ मळता ते कडकसुद्धा नको, नाही तर पातळसुद्धा नको. त्यामुळे आपला जो पराठा आहे ना, तो कडक तरी होतो, नाहीतर आपलं तो फुलतसुद्धा नाही. कारण का काही लोकांना असं वाटतं की माझा पराठा फुगलाच नाही, नरमच नाही झाला. पण त्याचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा ते पीठ मळतो ना, त्यामुळे तो पराठा फुगत तरी नाही, नाहीतर तो कडकसुद्धा होतो. जे असे काही कारणं असतात. आणि जेव्हा मी पहिली रेसिपी स्टार्ट केली होती ना, म्हणजे पहिली एका काकी, नाव नाही मला माहिती त्या चॅनलचं, पण मी ती पहिली रेसिपी बघितली होती ना, तेव्हा त्या काकीने एक पहिली मला टिप, म्हणजे त्यांची अशी टिप होती की पहिलं तर आधी कोमट पाणी घ्या. आपण काही वेळेला आपल्याला वेळ नसतो सकाळी, त्यामुळे आपण कशी करतो, मग गार पाणी घेतो. पण त्यालाच चालतं चपातीला, पण पराठ्याला असं चालत नाही. आपण घाईत केलं म्हणजे झालं, चांगलंच होईल असं का नाही. काही वेळेला असं होतं की आपण घाई करत जातो आणि आपल्या प्रत्येक म्हणजे टेस्टलासुद्धा चांगलं होतं. माझं असं झालं आहे की मी जेव्हा काही गोष्टी किंवा काही रेसिपी ज्या घाईत बनवते ना, त्याच चांगल्या होतात, आणि ज्या घाईत नाही बनवत त्या अशाच राहतात. ज्या मनापासून बनवते म्हणजे मनापासून बनवलेल्या गोष्टी पण चांगल्या होतात. पण असं नाही की जेव्हा मी पहिलीच रेसिपी बनवते ना, तीच माझी चांगली होते. आणि मी खरं तर माझं असं रेसिपीचं चॅनल खोलायचं होतं, पण मी सध्या एक स्टुडंट आहे. पण त्यामुळे मी काही आता सध्या सांगणार नाही. पण तुम्हाला ही दुसरी स्टेप सांगते. चपातीचं पीठ त्याचं पराठ्याचं पीठ मळताना फक्त एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पहिले स्टार्टिंग तुमची चांगली नसेल तर तुमचा पराठा चांगला होणार नाही. आणि दुसरं तर म्हणजे तुमच्या घरी तूप वगैरे असेल तर लावू शकता. मला काही तूप वगैरे आवडत नाही, म्हणून त्या पराठ्याला लावलं नाही. मला तेलकट जास्त खायचं नाही आहे. तुमच्या घरी कोण खात असेल तेलकट, त्याला तुम्ही तूप लावू शकता. आणि त्यानंतर मग दुसरी स्टेप म्हणजे तुमची दुसरी टिप्स म्हणजे पिठाला विश्रांती द्या. म्हणजे आता जर तुम्ही अर्धा तास ठेवलास तर जास्तसुद्धा नको, एवढा वेळ पण नसतो. त्यामुळे 15-20 मिनटं तरी आपल्या त्या पिठाला नरम होण्यासाठी 15 मिनटं तरी विश्रांती द्या, आणि त्याच्यानंतर तुमची सर्व कामं घ्या. आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही जे त्याच्यात तुम्हाला जर वाटाणे वगैरे आवडत असेल, नुसता बटाटासुद्धा काय लोकं घालतात, पण काही लोकांना हे पण आवडतं, हिरवा वाटाणा वगैरे, काय ते मटर. मटरसुद्धा आवडतो, पण मटर मी टाकला नाही, मला नाही आवडत. त्यामुळे मी मटर, ते जे तुम्ही मिश्रण कराल ना, ते फक्त बारीक असायला पाहिजे. कारण का जेव्हा तुम्ही पराठा लाटता ना, त्यामुळे तो पराठा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे तो पराठा स्मूदी आणि आकाराला पण सुंदर दिसला पाहिजे. त्यामुळे काही लोकांचा पराठा तर चांगला चविष्ट असतो, पण त्या पराठ्याला आकार नसतो. त्यामुळे काही असं फुगून बसतात की हा काय पराठा वाटतसुद्धा नाही, पण तो खायला गेला तर सुंदर लागतो, चविष्ट लागतो. पण अशा काही टिप्स असतात ज्या तुम्ही तुमच्या पराठ्याला सुंदर बनवू शकता आणि टेस्टी बनवू शकता. आणि चौथी स्टेप म्हणजे तुमचं पीठ आहे ना, ते सारण म्हणजे ओलसर देखील नको. त्यामुळे ओलसर असल्यामुळे तुमचा पराठा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ते पीठ ओलसर नको. त्याच्यानंतर तो पराठा जो आपण लाटतो ना, तो फक्त हलक्या हाताने लाटा. तुम्ही अगदी जर चपातीसारखं घाईत लाटत गेला तो चांगला नाही होणार. त्यामुळे तो फाटण्याची शक्यता देखील असते. आणि 5वी स्टेप, गरम तव्यावर तुम्ही भाजू शकता. जर तुम्ही चुलीवर किंवा गॅसवर बनवत असाल तर चुलीची आग जास्तसुद्धा नको आणि गॅस जास्तसुद्धा नको. नॉर्मली करा, नाहीतर तो करपटण्याची शक्यता असते. नाहीतर आपलं लक्ष कुठे आणि आपण करतोय काय मध्येच असं लक्ष, आपण एकाच टायमिंगला 2-2 कामं करायचं बघतो, पण घाईत असं करू नका. त्यामुळे आपलं पहिलं फोकस आहे ना, ते राहून जातं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ होतो. त्यामुळे जेवढं तुम्हाला एकाग्रत राहायचं असेल तर तुम्ही एकाग्रच व्हा आणि एकाच गोष्टीकडे फार तर लक्ष द्या. आणि त्यानंतर मग आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच होतं. बाय बाय सर्वांना.